नमस्कार, मी दीपाली माझ्या हेअरस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळचे 11 वाजलेत बघा आणि ब्लॉगची सुरुवात आहे ना, तर आज थोडीशी उशिरा केलेली आहे. कारण की सकाळी जे आहे तर एवढा काही वेळ नव्हता. कारण की हो बेटा काय झालं, आणि हा एक असा परेशान करतो, त्याच्यामुळे पण मला लवकर जे आहे तर ब्लॉग शूट करता येत नाही आज. काय खूप हट्टी झालेला आहे, बाहेर जायचं, हे करायचं, ते करायचं, ते परेशान करतो नुसतं. बाकी काही नाही. आणि ज्यांना जायचं होतं आज फर्स्ट शिफ्टला गेले ते, आणि त्यांना जे आहे तर सकाळचं टिफिन वगैरे जे करून द्यायचं होतं, कारण ते 6लाच जातात फर्स्ट शिफ्टमध्ये. आणि मग त्यानंतर विराजचं आवरून दिलं. लाईट पण गेली वाटतं आता मध्ये. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब होईल थोडंसं. तर मग बस बाकी काही नाही. तर मला जे आहे तर आता बाकीचे कामं घरातले करून घ्यायचे. तो सगळे कामं झाले, पण मला एक्स्ट्राची जी कामं आहेत ती काही काढायची होती. फ्रीजमधनं आहे ना, काय झालं अचानकच पाणी वगैरे पण येऊ लागले ना, तर म्हटलं ते पण आहे ना व्यवस्थित, भाजीपाला अजून आणलेला नाहीये. फ्रीज जरा रिकामं होतं, तर म्हटलं सगळं व्यवस्थित घासून वगैरे घ्यावं आणि पूर्ण क्लीन करून टाकावं. पाणी वगैरे जे आहे तर थोडंसं लीक होतं त्याच्यामधलं, तर ते पण बघते. आणि मी जे आहे ते मस्तपैकी तूप बनवण्यासाठी ठेवलेलं आहे, तर ते पण आता रेडी होतच आलेलं आहे. मस्तपैकी जे आहे तर सगळीकडे तुपाचा सुगंध येऊ लागलाय. विधीतलं खूप आवडतं तूप. माझे विराज, विदित आणि त्याचे पप्पा तिघांना पण तूप खूप आवडतं. मला एवढं काही फारसं आवडत नाही. तर चला, तर मग आता बाकीचे जे काम आहे ना तर ते करते आणि तुमच्यासोबतही बोलते. तर कुठलीही पूजेचं जे साहित्य आहे, तर पूजा मांडणी जी आपण मांडलेली असते, सत्यनारायण असो किंवा कुठलीही पूजा असो, तर ती पूजा उचलण्या अगोदर जे आहे तर आपल्याला उत्तर पूजा करणं ही खूप गरजेचं असतं. जशी आपण पूजा मांडणी करता वेळेस सगळ्या विधी करतो, त्याच पद्धतीने जे आहे तर उत्तर पूजा देखील आपण करायला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर आपण इथे जे आहे तर देवीला हळदी कुंकू वगैरे अगोदर जे आहे तर मी वाहून घेतलेलं होतं. तर ती क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करता नाही आली, कारण ती माझ्याकडनं चुकून डिलीट झाली आहे. त्यामुळे मी तुमच्याशी फक्त सांगते तुम्हाला माहिती. तर अगोदर जे आहे तर आपल्याला देवीला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं असतं. त्यानंतर आपण सकाळी जे आहे तर दिवे वगैरे जे आहे तर ते लावलेलेच असतात. त्याच्यामुळे आपण, आणि जर का विझलेले असतील तर दिवे अगोदर प्रज्वलित करून घ्यायचे, हळदी कुंकू व्हायचं. आणि त्यानंतर जे आहे तर आपण देवीला मागणी करायची की माझ्याकडून काही चूक झाली असेल पूजेमध्ये, तर मी जशा पद्धतीने पूजा केली तर ती तुम्ही स्वीकार करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या कुटुंबावर, आपल्या मुलांवर, सगळ्यांवर राहू द्या. तर एवढीच आपल्याला देवीला प्रार्थना करायची असते. आणि त्यानंतर जे आहे तर सगळं साहित्य जे आहे तर जिथल्या तिथे उचलून जे आहे तर आपल्याला ठेवायचं असतं. तर कधी-कधी काय होतं, आपल्याला माहिती नसतं, तर आपण पूजेचं जे साहित्य असतं ना तर ते कचऱ्यामध्ये वगैरे कुठेही टाकून देतो. तर असं न करता कळसामध्ये जे आपण पाणी टाकलेलं असतं तर ते पाणी आपण झाडांना टाकून द्यायचे. तुळशीला कधीही ते पाणी टाकायचं नाहीये. आणि झाडांना ते पाणी टाकून दिल्यानंतर जे आहे तर आपण जे तांदूळ वगैरे असतं तर ते पण एका पूजेचं साहित्य जे आपण जिथं ठेवतो तर तिथे बाजूला उचलून ठेवायचे. आणि पानं, फुलं वगैरे काही असतील तर ते वाहत्या पाण्यामध्ये जे आहे तर त्याचं विसर्जन करायचे. तर माझ्या अशा पद्धतीने सगळी पूजा उचलली होती. आणि त्यानंतर जे आहे तर मला आज फ्रीज क्लीन करायचं होतं. कारण की भाजीपाला आणायच्या अगोदर जे आहे तर एक दिवस मी अशा पद्धतीने फ्रीज क्लिनिंग करूनच घेत असते. आणि काय झालं ना, फ्रीजमध्ये अचानक आहे ना, मला तरी वाटतं बर्फ जास्त झाला, त्याच्यामुळे जे आहे तर पाणी वगैरे खूप पडत होतं. तर त्यामुळे मी जे आहे तर ते व्यवस्थित आहे ना तर पहिले पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर मग बाकीचं सर्व काही जे करायचं होतं मला व्यवस्थित पुसून वगैरे घेतले. त्यामुळे काय होतं ना, आठवड्याला असं फ्रीज वगैरे साफ केलं ना तर त्यामुळे ना जास्त फ्रीज खराब वगैरेही होत नाही. तर माझं आतलं सगळं क्लिनिंग झाल्यानंतर आहे ना, तर आपल्या दरवाजापाशी बघा वरती ना, तर जे ग्रिप वगैरे असतात लावलेले आहेत ना, तर तिथे आहे ना खूप धूळ बसलेली असते. तर त्याच्यासाठी मी जे आहे ना, तर या अशा पद्धतीचा जो ब्रश असतो ना, तर त्या ब्रशचा वापर करते, जेणेकरून आहे ना, तर मध्ये काही धूळ बसलेली असेल ना, तर तिथे ह्या बारीक ब्रशने सगळी जी आहे तर ती निघून जाते. तर त्याच्यासाठी मी कंटिन्यू अशाच पद्धतीचा ब्रशचा वापर करते. आणि कधी-कधी जर जास्त वाटत असेल तर मग
घासणीने देखील त्याला घासून व्यवस्थित घेत असते, कारण की अशा बारीक बारीक याच्यामध्ये ना तर आपल्याला आपण दुसरं काही साहित्य न वापरू शकत नाही आणि कपड्यांनी पण स्वच्छ निघत नाही. त्याच्यामुळे कंटिन्यू मी अशाच पद्धतीने जे आहे तर क्लीन करत असते आणि त्यानंतर जे आहे तर त्यावर घासणी वगैरे जे आहे तर व्यवस्थित फिरून घेते लिक्विडने, कारण की मग जेणेकरून काय होतं ना तर तिथे जर आपले कधी कधी हात वगैरे लागतात फ्रीज ओपन करताना वगैरे ना, तर त्यामुळे ते काळं झालेलं असतं तर ते व्यवस्थित पद्धतीने निघून जातं. तर मी नेहमीच जे आहे तर अशाच पद्धतीने फ्रीज क्लीन करते आणि त्यामुळे जे आहे ना तर माझं फ्रीज जे जास्त दिवस आहे ना तर ती खराब पण होत नाही. आपण आहे ना नको त्या वस्तू उगाच त्याच्यामध्ये भरून ठेवल्या ना जास्त करून फ्रीजमध्ये, तर त्यांनी देखील हे सगळं आहे ना तर खूप जास्त खराब होत असतं आणि आठवड्याला क्लिनिंग जर केली ना तर सगळं काही फ्रीज स्वच्छ होतं. तर तुम्ही बघू शकता माझं फ्रीज एकदम मस्तपैकी जे आहे तर क्लीन झालेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर मी त्यामध्ये जे टाकायचे शीट वगैरे असतात ना, तर त्याला देखील व्यवस्थित ना छान म्हणजे घासून वगैरे घेत असते. कारण त्यावर जे आहे तर माझं प्लास्टिकचं कव्हर आहे, त्यामुळे आतलं जे आहे तर ते ओलं बिलकुल होत नाही. तर मी त्याला जे आहे तर थोडीशी घासणी वगैरे फिरून घेत असते आणि त्यानंतर जे आहे तर मग उन्हामध्ये वाळवण्यासाठी नंतर ठेवून देत असते. आणि डबे वगैरे पण जे आहे तर आपले मी जास्त काही ठेवलेले नाही आहे फ्रीजमध्ये, कारण की मला एवढी गरज पडत नाही. कारण आमच्या इथे जे आहे तर ताजा भाजीपाला वगैरे येत असतो दारावर. त्यामुळे आम्ही जास्त करून आठवड्याचा भाजीपाला काही आणत नाही. रोजच्या रोजच भाजी वगैरे जे आहे तर ते घेत असतो. तर माझी इथे डबे वगैरे पण मी मस्त घासून घेतलं असते नेहमी. तर तुम्ही बघू शकता आता 4:30 वाजलेत आणि मी जे आहे तर आता रेडी व्हायला चालली आहे. कारण की आम्हाला थोडंसं लवकर जायचं आहे. आता बर्थडे सेलिब्रेशनसाठी जे आहे तर दादाच्या मुलीचा बर्थडे, फर्स्ट बर्थडे आहे. तर त्याच्या सेलिब्रेशनसाठी जायचंय मला बाहेर. आणि इकडे विदित पण रेडी झालेला आहे. कर विदित. आणि त्यानंतर विराज पण रेडी झालेला आहे. मी कसा दिसतोय सगळ्यांना? कमेंट मध्ये सांगा त्याला तो कसा दिसतोय म्हणून. त्याला ना एकच वाटते, त्याच्या इथे ना विदितनी नख मारले ना तर त्याचे ना असे रॅश पडलेले, तर तो म्हणतो मला सगळेजण म्हणताय की तुझ्या चेहऱ्यावर हे बघा कसं झालं इथं. तर त्याला ना इतका राग येतोय ना त्याचा, त्याच्यामुळे तो चिडलेला आहे. आणि मग आता जे आहे तर मी पटकन रेडी होते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग चला. तर मग मी पण जे आहे तर आता मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि मी जे आहे तर असं मस्तपैकी अनारकली सूट जो आहे तर तो घातलेला आहे. तर आता आम्ही निघतोय. मग त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग मी तिथे गेल्यावर कंटिन्यू करते. माझ्या दादाच्या मुलीचा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन होतं, तर त्याच्यासाठी शाही भोज रेस्टॉरंट जे आहे तर तिथे राजस्थानी पद्धतीच्या जे आहे तर जेवण वगैरे असतं. तर तिथे त्यांनी आम्हाला पार्टी वगैरे दिलेली होती. तर बरेच जण होते. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे पण छान केलेलं होतं आणि इथे जे आहे तर ऑक्शन वगैरे जे आहे तर तिचं वहिनींनी, मोठ्या वहिनींनी करून घेतलेलं होतं. तर मुलांचा आहे ना असं फर्स्ट बर्थडे असला की मुलं शक्यतो खूप रडतात, पण ती ना खूप छान आणि शांत बसलेली होती. तर त्याच्यामुळे ना तर एवढं काही अवघड गेलं नाही सगळ्यांना ऑक्शन वगैरे करायला. मी पण हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. या हॉटेलचं आहे ना एक खास वैशिष्ट्य असं आहे की राजस्थानी पद्धतीने जसं त्यांचं राजवाडे वगैरे असायचे ना, तर त्या पद्धतीनेच त्यांनी त्या हॉटेलचं जे आहे ना, तर ते सगळं काही ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि ते थाळी थाळी सिस्टीम आहे आणि जेवण पण आहे ना, तर खूप छान झालेलं होतं. आम्हाला सगळ्यांनाच जेवण जे आहे तर खूप आवडलं. तर तुम्ही बघू शकता एकदम छान फीलिंग येत होतं, कारण की ना तर अशा ठिकाणी ना तर असं फील होतं की आपण जसं काही राजस्थानमध्ये वगैरे गेलोय. तर आणि तुम्ही बघू शकता त्यांचे पोशाख देखील पगडी वगैरे जे आहे तर ते सगळ्यांनी घातलेली होती आणि त्यांची म्हणजे जेवण पण खूप छान होतं आणि मुलांसाठी पण खूप बेस्ट होतं आणि विराजनी पण आहे ना तर तिथलं जेवण जे आहे तर खूप मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आम्ही सगळ्यांनी देखील एन्जॉय केलं. तर बस मग आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत हेच शेअर केलेलं आहे मी. तर तुम्हालाही कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की.
तर आता वाजलेत बघा 11:45 आणि मी जे आहे तर आत्ताच बड्डे सेलिब्रेशनवरून जे आहे तर घरी आलेली. तर आजचा जो व्लॉग आहे ना तो मी तेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.